राजकारणात कधी कधी विरोधकांपेक्षा जास्त मित्रपक्षांची शांतता मोठा संदेश देऊन जाते आणि सध्या धाराशिव लातूर बीड विधान परिषदेच्या निवडणुकीत ही शांतता चर्चेचा विषय बनली आहे। एकीकडे काँग्रेस नेते अमित देशमुख शेवटच्या क्षणी चमत्कार होईल असं आत्मविश्वासाने दावा करतात, तर दुसरीकडे महायुतीतील काही घडामोडी त्या चर्चेला नकळत खतपाणी घालत असल्याचं चित्र सध्या दिसू लागले। कारण निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं मैदानावरची शांतता पडद्यामागच्या हालचाली दोन्ही वाढताना दिसतात। महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या विजयासाठी भाजपची यंत्रणा पूर्णपणे ताकदीनं कामाला लागली आहे। मतदार संपर्क, बैठका, फोनाफोनी, स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी सर्व काही जोरदार सुरू आहे। पण सर्वाधिक चर्चा यामध्ये रंगली आहे ती शिवसेनेच्या भूमिकेची। कारण शिवसेनेचे एकमेव आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे तिन्ही मोठे चेहरे अजूनही प्रचारात फारसे सक्रिय नसल्याचं चित्र आहे। आणि राजकारणात मोठे नेते जर शांत राहिले की चर्चा आणखीन मोठी होते। त्यामुळे आता महायुतीत सर्व काही आलबेल आहे का, मित्रपक्ष पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले आहेत का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात उघडपणे विचारले जाऊ लागले। कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं मानलं जातं। इथे मोठ्या सभांपेक्षा बंद खोलीतील चर्चा, स्थानिक समीकरणं जास्त प्रभाव टाकतात। त्यामुळे शिवसेनेच्या या थोड्याशा लांब राहण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून बोलल्या जाणाऱ्या चमत्कार या चर्चेला आणखीन बळ मिळत असल्याचं बोललं जात आहे। मात्र दुसरीकडे वादसवादचं गणित थोडं वेगळं असल्याचंही सांगितलं जात आहे। कारण सध्याची मतांची आकडेवारी आणि महायुतीची ताकद पाहता शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर होणं तितकंसं सोपं नसल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। उलट महायुतीचे नेते, खास करून भाजपचे पदाधिकारी, धाराशिव लातूर बीडची ही जागा राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणत रेकॉर्ड करण्याचा दावा करत आहेत। त्यामुळे एकीकडे चमत्कारची चर्चा सुरू असताना दुसरीकडे रेकॉर्ड मतांची आघाडी करण्याचं लक्ष महायुतीकडून ठेवलं गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। त्यातच अमित देशमुख यांनी बसवराज पाटलांनी ही निवडणूक लढायला नको होती असं वक्तव्य करून वातावरण आणखीन तापवलंय। कारण बसवराज पाटील हे मराठवाड्यातील अनुभवी आणि वजनदार नेते मानले जातात। त्यामुळं ही लढत आता फक्त निवडणुकीची राहिलेली नाही तर प्रतिष्ठेची झाली आहे। या निवडणुकीत आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही प्रमुख जे चेहरे आहेत ते उमरगा तालुक्यातील आहेत। त्यामुळे उमरगा तालुक्यात ही निवडणूक वेगळ्याच प्रतिष्ठेची बनली आहे। गावागावात आता पक्षापेक्षा कोणाचं राजकीय वजन जास्त याचीच चर्चा रंगताना पाहायला मिळते। आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे महेश देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। त्यामुळं एकेकारी एकत्र असलेले हे चेहरे वेगवेगळ्या बाजूंनी समोरासमोर उभं ठाकलेलं पाहायला मिळतात। त्यामुळं ही लढत अधिक रंगतदार बनली। म्हणूनच सगळ्यांचं लक्ष लागलंय ते अमित देशमुख म्हणतायत तो चमत्कार खरंच होणार की महायुती शेवटच्या क्षणी अंतर्गत नाराजी बाजूला ठेवून राज्यातील सर्वाधिक मतांचा विजय होण्याचा आपला रेकॉर्ड पूर्ण करणार। कारण धाराशिव लातूर बीडची ही निवडणूक आता केवळ मतांची राहिलेली नाही तर मराठवाड्यातील राजकीय ताकद, मित्रपक्षातील समन्वय आणि शांततेमागच्या संदेशाची मोठी परीक्षा बनली आहे। आपल्याला जर अशाच पद्धतीचे अपडेट हवे असतील तर या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।